मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आता मिशन मुंबईत सुरू झालंय। मनसेकडून मुंबई संघटनेमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत। काम न करणाऱ्यांना पक्षामधून काढून टाका, पर्यायासह 24 जूनला अहवाल द्या असं राज ठाकरे यांनी आदेश दिलेले आहेत। आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मनसेमध्ये हे काही फेरबदल होणार आहेत। त्यामुळे नवे विभाग अध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष आता नेमले जाणार आहेत आणि मुंबई मनपा निवडणुकीसाठी राज ठाकरे अशा प्रकारे आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। त्यामुळे पुढच्या आठवड्यांमध्ये आता हे सगळे बदल मनसेमध्ये दिसणार आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या बरोबर जोडले गेलेत। मनोज, काम न करणाऱ्यांना पक्षामधून काढून टाका आणि पर्यायासह 24 जूनला अहवाल द्या असे राज ठाकरेंनी आदेश दिलेत। काय नेमके सगळे मोठे बदल दिसू शकतात? अगदी बरोबर आहे। गेल्या 6 जून पासून मनसेच्या ज्या बैठका आहेत त्या सुरू आहेत। केंद्रीय समिती स्थापन केली होती। त्या केंद्रीय समितीच्या माध्यमातून मुंबईतल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या त्याचबरोबर शाखा अध्यक्ष यांच्यासोबत जाऊन त्या केंद्रीय समितीने चर्चा केली होती। लोकांमध्ये जाऊन सुद्धा चर्चा केली होती। कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली होती आणि त्याच अनुषंगाने हा बैठकांचं सत्र गेल्या काही दिवसापासून सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। मनसेच्या वतीनं मुंबई महापालिकेची ही तयारीच आहे आणि त्या अनुषंगाने जे कार्याध्यक्ष विभाग अध्यक्ष असतील, शाखा अध्यक्ष असतील, हे सगळे कशा प्रकारे काम करतात याचा अहवाल मागितला होता आणि तो अहवाल जो आहे तो घेण्यासाठी म्हणून केंद्रीय समित्यांची निश्चितच त्यामुळे काय सगळे हे बदल दिसतात ते पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या लक्षात येईलच। धन्यवाद मनोज दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी।